तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या महामानवांना अभिवादन करून उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून आजची ज्येष्ठ पौर्णिमा आणि रविवारही आहे. रविवारचा आपला शिरस्ता असतो की 11 वाजता आपण मिलिंद प्रश्नाचं पठण करत असतो, पण पौर्णिमेला आपली एक प्रॅक्टिस आहे की संध्याकाळी आपण प्रवचन करत असतो. आणि मग पौर्णिमेचं प्रवचन कारण कसं असावं, काय झालं, आवाज बिवाज येत नाही का? आजची ज्येष्ठ पौर्णिमा आहे. मिलिंद प्रश्न आज आपण स्थगित ठेवूया आणि त्या ज्येष्ठ पौर्णिमेवरतीच थोडस बोलूया. मी थोडस वेगळ्या प्रकारचा भिक्षू असल्यामुळं मला पारंपरिक आणि कुठेतरी कर्मकांड किंवा तेच ते सांगणं आवडत नाही. कारण बुद्धाला आणि बाबासाहेबाला काय अपेक्षित होतं भिक्षूकडनं, आणि बुद्धाचा पिरियड आता इम्प्लिमेंट करण्याच्या लायक आहे का? जर असेल तर मग कुठपर्यंत आपण केलं पाहिजे की बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलेला धम्म आपण सांगितला पाहिजे. आणि मग काय होतं की आपल्या धर्मामध्ये 12च्या 12 पौर्णिमेला धार्मिक दृष्ट्या वेगळं महत्व आहे. मग ते महत्व सांगत राहायचं का की आजच्या दिवशी नेमके 3 काय प्रकार घडले होते आणि जवळजवळ सगळ्यांना माहित आहे. सुजाताने खीर दिली होती, मग नंतर तिला हे केलं होतं, भल्लिक आले होते, त्याच्यानंतर संघमित्र आणि महेंद्र हे जवळजवळ सर्वांना माहिती आहे. आणि मग हे कित्येक वेळा सांगायचं आणि हे किती प्रासंगिक आहे. कारण भगवान बुद्धही भिक्षूला म्हणतात की तू एका ठिकाणी न राहता चालत चालत धम्म सांगितला पाहिजे. आणि धम्म काळ, स्थळ आणि वेळ यानुसार सांगितला पाहिजे. मग आता काळ कुठला आहे, स्थळ कुठलं आहे आणि वेळ कुठली आहे? आता या तिघाचाही अर्थ आपण सांगितला तर काळ म्हणजे आज काय घडतंय, धम्माच्या बाबतीत आज काय घडतंय ह्या बाबतीत आपण सांगितलं पाहिजे का? आणि ह्या बाबतीत सांगत असताना त्या गोष्टीला रिलेटेड होतंय का? अशा दोन्ही गोष्टीचा सुवर्ण मध्ये सांगून आपण पौर्णिमा साजऱ्या केल्या पाहिजे. कारण काय होतं, मी बऱ्याच ठिकाणी जातो आणि नंतर फीडबॅक येतो की भंतीजी तुम्ही खूप कठोर बोलता हो, काय करू मला? कारण आता मी कधी कधी आपल्या समाजाला वाईट जरी वाटलं तर आपल्यात एक प्रथा झाली की नेमके कार्यक्रम कुठले घ्यायचे आणि भिक्षूला ते अपेक्षित आहेत का, भिक्षूला ते खरंच सांगितलंय का? त्रिपिटक बघितलं, बाबासाहेबांची भाषणं बघितली आणि मग ह्या गोष्टीवर भिक्षूनी खरंच ते करावं का? इथं भिक्षूनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं आणि भिक्षूनी केल्यापेक्षा समाजाने करावं. कारण समाज कसा असतो की समाजाला भिक्षूकडून काय अपेक्षा आहेत, तर मी आज माझ्या 4 वर्षाच्या आयुष्यामध्ये मी बघितलंय की समाजाला भिक्षूकडून अपेक्षा काय आहेत, तर घराचं उद्घाटन करा, आमच्या पोराचं नाव ठेवायला या, वाढदिवस साजरा करायला या, भंतीजी लग्न लावायला या. आणि मग तिथे भंतीजी नाही आला की मग नाराज होतो. आणि मग कधी कधी मला प्रश्न पडतो की बाबासाहेबाला हे अपेक्षित होतं का? पौर्णिमा आपण साजऱ्या केल्या पाहिजे. कारण काय नेमकी अडचण काय झाली आमची की मी जेव्हा आत्मचिंतन करतो थोडसा, त्याला का असं होतं याचा प्रश्न करायला करतो. कारण मी जवळजवळ 3 वर्षाचा आत्म केलं. जेव्हा पहिल्या वर्षी मी आलो त्यावेळेस वर्षावासामध्ये पूर्ण वर्षावास महिलाही असायच्या आणि
पुरुषही असायचे. त्या वर्षावासामध्ये पुरुषांना ड्युटी असायची म्हणून ते थोडी कमी असायचे, पण महिला जास्त असायच्या. पहिल्या वर्षाचा वर्षावास व्यवस्थित झाला. दुसऱ्या वर्षी आत्मपरीक्षण केलं मी. इथे मी चुकतोय की तुम्हालाच आवडत नाही. ह्या गोष्टी आपण ज्याने त्याने आपल्याला ठरवल्या पाहिजे. आणि नंतर जे 4-5 रविवार तर मी बघितले महिला येतच नाही, बहिष्कार टाकल्यासारखंच प्रकरण आहे. काय समजायचं काय? वर्गामध्ये विद्यार्थी येत नाहीत, हे शिक्षकाचं फेल्युअर आहे की विद्यार्थ्यांनाच आवडत नाही? याचं दोघांनी परीक्षण केलं पाहिजे की नाही? आणि मग काही संकेत असतात, तसे संकेतही मिळत नाहीत. जर तसे संकेत मिळाले की वर्गामध्ये येणारा विद्यार्थी वर्गात दिसतो पण त्याचं लक्ष दुसरीकडे असेल, तर शिक्षकाला त्याचं अवलोकन करता येईल की माझं लेक्चर याला कळत नाही. पण जर येतच नसतील किंवा ऐकायची स्थिती नसेल, मी 2 गोष्टीकडून त्याचं ऑब्झर्वेशन केलं की सुरुवातीला युट्यूबवरती 1500-1600 ऐकणारे लोक कमी 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 होत ते 500 ते 600 वर आले. आणि मग मी असं माझंच आत्मपरीक्षण केलं की बहुतेक माझीच काहीतरी कुठेतरी चूक किंवा गोची होत असली पाहिजे. कारण ऑनलाईन वाढायला पाहिजे. पण त्याच्यानंतर मी जेव्हा इन्क्वायरी केली, खरं किती खोटं किती माहिती नाही, परंतु आजकाल तुमच्या यूट्यूब, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम याच्यावरतीही रेशनिंग केल्या जातं. असं मला कळलं की तुमच्या रीच कमी केल्या जातात, त्या जर आत्ताच्या व्यवस्थेला अनुकूल नसतील तर. आता तसं आहे की नाही याचा पडताळा बघायला आपल्याकडे काही क्रायटेरिया नाही किंवा इंडिकेटर नाहीये. आपण सरधोपट समजू शकतो की आपल्याला ऐकणारी लोक कमी झालीत की काय. एका ठिकाणी मग बाबासाहेब म्हणतात की तुम्हाला ऐकणारी कमी झालीत, याच्यावरनं तुम्ही इंडिकेटर नका करू की तुम्ही बरोबर नाहीयेत. कारण 2 गोष्टी आहेत. बाबासाहेब म्हणतात की विहारामध्ये निघलेल्या माणसाला अडवणारी माणसं पण आहे. काय मिळतंय तिथं असा अपप्रचार करणारी लोकही भरपूर आहेत. आणि म्हणून मग मी ठरवलं की जोपर्यंत माझ्या पुढे तुकाराम महाराजासारखा एकच माणूस राहत नाही तोपर्यंत मी बोलत नाही. कारण काय होतं, तुकाराम महाराजाला माहित होतं, डोळे लावून घ्यायचे, कीर्तन करत राहायचो, कोण बसलंय कोण नाही बसलं याच्याशी काही घेणं देणं नाही. आणि मी ठरवलं, कारण ठरवण्या पाठीमागचं मला माझ्या बाबाचे शब्द आठवतात की भंतीजी होणार असाल तर चांगले भंतीजी व्हा, नाहीतर होऊ नका. आणि मग चांगले भंतीजी व्हायचे तर चांगल्याची व्याख्याही करता आली पाहिजे. आणि व्याख्या करणं खूप अवघड आहे. त्रिपिटकानुसार भिक्षू व्हायचंय की बाबासाहेबांनी सांगितल्यानुसार भिक्षू व्हायचंय. आणि मग कुठून तरी एका कानाला आवाज येतो की नाही बाबासाहेबासारखाच भिक्षू झाला पाहिजे. कारण 2 गोष्टी आहेत की बुद्धाचा भिक्षू होणं तसं सोपंही आहे आणि अवघडही आहे. परंतु बुद्धाचा भिक्षू होणं आताच्या परिप्रेक्षमध्ये तेवढं प्रासंगिक नाही. कारण बुद्धाचा भिक्षू व्हायचा तर अश्वघोषाचा बुद्ध तुम्हाला सांगावा लागेल, कर्मकांड सांगावा लागेल. मग आज ज्येष्ठ पौर्णिमा ही 3च प्रसंगावरती तुम्हाला सांगावं लागेल. आणि मला तसं नाही वाटत, कारण हे 3 प्रसंग आहे, महत्व आहे त्याला, नाही महत्व असं मला मुळीच नाही म्हणायचं. पण आज तुम्हाला ते सांगता येणार नाही. तर आजच्या समाजाला गरज कशाची आहे आणि भिक्षूने ती सांगितली पाहिजे का? कारण भिक्षूने सांगितली पाहिजे आमच्यामध्ये का धम्माचं वाढ होत नाही, धम्म का वाढत नाही, लोकाला का त्याची गोडी वाटत नाही. कारण तो धम्म एक तर आम्ही कर्मकांडीय केला किंवा क्लिष्ट केला. ह्या 2 गोष्टींनी आम्हाला धम्म सांगितल्यामुळं एज्युकेटेड माणूस म्हणतो हे कर्मकांडात अडकले आणि अनाडी माणूस म्हणतो मला समजत नाही. आणि दोघही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. मग दोघाचा सुवर्ण मुद्दा गाठला पाहिजे का? बोलताना आपण भरपूर काही बोलून जातो की शिकल्या सवरलेल्या लोकांनी धोका दिला, शिकले सवरलेले लोक, हे खरं आहे का?
कारण काय गोष्ट असते की त्या शिकल्या सवरलेला मी कुठला बुद्ध सांगायचा हे जोपर्यंत, आणि परत मी एकदा सांगतो की भिक्षूची जबाबदारी संपत नाहीये, भिक्षूवर उलटी जास्त जबाबदारी वाढते. आणि म्हणून प्रासंगिकतेमध्ये धम्म सांगताना धम्म दुसऱ्यासारखा नवसाचा आणि कर्मकांडाचा नाहीये. तर बाबासाहेब सांगतात की मी धर्म स्वीकारला तर कुठलाही मोक्ष आणि निर्वाण मिळवण्याकरता नाहीये. बाबासाहेब म्हणतात की माझ्या समाजाला आलेली ग्लानी आणि माझ्या समाजाची गुलामी आणि माझ्या गुलामी नष्ट करणं आणि समाजामध्ये स्वाभिमान जागृत करण्याकरता मी बौद्ध धर्म स्वीकारला आणि जशाला तसा नाही स्वीकार. आणि मग जेव्हा आम्ही बाबासाहेबाचे अनुयायी म्हणतो, जेव्हा मी बाबासाहेबाचा भिक्षू म्हणतो, तेव्हा बाबासाहेबाचाच भिक्षू किंवा बाबासाहेबाचाच धम्म मला सांगितला पाहिजे. आणि मग बाबासाहेबाचा धम्म सांगायचा तर बाबासाहेब सांगता आले पाहिजे. मग बाबासाहेब सांगायचे तर बाबासाहेबांनी काय आहेत बाबासाहेब, तर ह्या बहुआयामी माणसाची व्याख्या करणं खूप कठीण आहे. कारण बाबासाहेब समजणं आणि बाबासाहेब समजवणं ह्या दोन्ही गोष्टी अवघड आहेत. कारण बौद्ध धर्मामध्ये जसं सांगितलं की कोणाला एका गाथेमध्येच अनंत झाले आणि कोणी देवदत्तासारखे बुद्धाच्या किती जवळ होते. इव्हन आनंदाचा प्रसंग आहे की आनंद 24 तास बुद्धाच्या सोबत आहेत, पण बौद्ध जाईपर्यंत ते निर्वाण पदाला गेले नव्हते. हीच कथा आपली. आणि म्हणून बाबासाहेब एक 2-3 ठिकाणी मला संदर्भ सापडतो. बाबासाहेब भिक्षूविषयी म्हणतात की मला प्रशिक्षित भिक्षूची आणि बुद्धिवान भिक्षूची गरज आहे. बुद्धही 2 मार्ग सांगतात भिक्षू करता की भिक्षूला काय करायचंय. तुला जर स्वतःच्या उन्नती करता करायचं तर ध्यान धारणा कर, निर्वाण पदाला जाण्याकरता कर, चारिका कर आणि तुझा उदरनिर्वाह तू करत राहते. तो एक मार्ग सांगितला. पण जर तुला धम्म कळाला असेल तर सांगण्याचं काम करायचंय तर मग मात्र तुला तो धम्म व्यवस्थित रीतीने सांगितला पाहिजे. आणि म्हणून बुद्धही तुम्हाला परवानगी देतात की बहुजनाच्या हिता आणि सुखाकरता भिक्षूंनी धम्म सांगितला पाहिजे. सांगायचा असेल तर बहुजनाच्या हिता आणि सुखाकरता. त्यावेळेस बुद्धाने बहुजनाच्या हिता सुखाकरता का शब्द वापरले असतील. कारण त्यावेळेसही एक वर्ग धम्म ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता, कारण तो डोमिनियन होता, त्याला त्याची प्रतिष्ठा होती. तेव्हाही कारण तो वेगळ्या मार्गाने चाललेला होता आणि धर्माला त्याचा विरोधच होता. कारण बौद्ध धर्म वाढू नये त्याच्या उत्पत्तीपासूनच एक विरोध होता. आणि म्हणून सर्वांच्या करता बुद्ध म्हणत नाहीत, बुद्ध बहुजनाच्या हितासुखा करता म्हणतात. कारण बुद्धालाही माहिती आहे की सर्वजण तुमचं ऐकणार नाही. आजचाच दिवस आहे, आज 31 मे, पौर्णिमाही आहे, रविवारही आहे. आणि 31 मेला आलेल्या पौर्णिमेमुळं आज 31 मे 1936 ला बाबासाहेब गॅलोने टँकला मुक्तिकोण पथे हे भाषण देतात. आणि बाबासाहेब मुक्तिकोण पथे याच्यामध्ये भाषण देताना त्या भाषणाचा संदर्भ आजच्या संदर्भात कसा लागतो. बाबासाहेबांनी त्यावेळेस फक्त महाराजांना बोलवलेले. आणि बाबासाहेब, तुम्हाला असं नका वाटू देऊ की तुम्हाला बाबासाहेबाला विरोध नाही झाले. भयंकर विरोध झाले बाबासाहेबाला, एवढे विरोध झाले की आज ते आपल्यात हे नाहीत, परंतु बाबासाहेबाला विरोध झाले. आणि त्या भाषणाच्या वेळेस एक ऑब्जेक्शन होतं की बाबासाहेबांनी आज तुमच्यातल्या ज्या 59 जाती आहे की नाही त्या सगळ्यांना का नाही बोलवलं. बाबासाहेब मुक्तिकोण पथे याच्यामध्ये तो एक मुद्दा सांगतात की मला बघायचं होतं की मला बुद्ध धर्माची दीक्षा घ्यायची, माझ्या बरोबर कोण येणार आहे. सगळ्यांनाच मी बोलवलं असतं तर मला कळालं नसतं, म्हणून मी फक्त महाराजांना बोलवतोय आणि त्यांच्या पुढे हा प्रश्न पाठतोय. मांगांना आणि बाकीच्यांना जर माझ्या बरोबर यायचं तर त्यांनी सभा अरेंज करावी, मी त्या सभेत येईल. हे बाबासाहेबाचे मुक्तिकोण पथे याच्यामधले शब्द आहे. आणि मग बाबासाहेब सांगायचं असेल तर आज कसा प्रासंगिक आहे.
कारण आज तुमच्या महाराष्ट्रामध्ये दोन ज्वलंत प्रश्न उभे राहिले. कोण आहेत, कुठले आहेत ते दोन ज्वलंत प्रश्न? की तुमच्या रिझर्वेशन मध्ये अ ब क ड करायचं. आता अनाडी माणसाला समजणार आहे का? त्याला नाही कळणार, बिचाऱ्याला काय अबकड आहे, चांगल्याला कळत नाही. आणि आजही आपण बघितलं तर मग परत ज्याच्यावरती जबाबदारी आहे तो शांत आहे. काही काही जण म्हणतात मग आम्ही काय करायचं, हातात काठ्या घेऊन भांडणं करायला निघायचं का? जी जबाबदारी आमच्यावर दिली आणि मग आमच्या भिक्षूमध्ये वादळ होतं की भिक्षूही म्हणतो माझं काम काय, मला धम्म सांगायचं आहे. अरे भल्या माणसा, बहुजनाच्या हितासुखा करता त्याच्यामध्ये हे बहुजनाचं हित सुख नाहीये का? कारण मांगही बहुजनात येतो, महारही बहुजनात येतो, बौद्धही बहुजनात येतो आणि ह्या 59 जातीही बहुजनामध्ये येतात. आणि म्हणून बुद्धाने सांगितलेला की बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे. तिथेच बाबासाहेबही सांगतात की ह्या 59 जाती जेव्हा एकत्र केल्या जातात आणि त्याला प्रवर्ग म्हटलं जातं, अनुसूचित जाती, त्याच्यावरतीच घाला घातला जातो. हा प्रश्न आजचाच उपस्थित नाही झालेला. बाबासाहेब जेव्हा सामाजिक कार्य करायला जातात तेव्हाच्याही एका मांगाने बाबासाहेबाला पत्र लिहिलेलं आहे. बाबासाहेबाला तो विरोध करताय की तुम्ही महारा करताच पार्सलिटी करताय. त्या माणसाचं मला तर नाव नाही येत, मला वाटतंय रायटिंग ॲज स्पीचेसच्या खंड 20 मध्ये ते पत्र आहे बाबासाहेबाचं, त्याला लिहिलेलं. कारण त्यावेळेचा मांगामधला तो ग्रॅज्युएट झालेला माणूस आहे. तो बाबासाहेबाला त्या पत्रात ती भाषा आहे की तो प्रति बाबासाहेब समजतो. म्हणजे बाबासाहेबाला सांगतो की मी माझ्या मांगाच्या ह्याच्यातला मोठा लीडर आहे. आणि बाबासाहेबाचे शब्द आहेत की मला चांगलं वाटलं की मांगामध्ये एक चांगल्या तोडीचा लीडर पैदा झाला. आज जो तुमच्यामध्ये गोंधळ निर्माण केलेला आहे अबकडचा, कारण भिक्षूलाही अभ्यास करून हे समाजापुढे सांगण्याची आज जरुरी आहे. कारण काय होतं, आजही असा एक फिनोमिना उभा केला जातो, शब्द बघा जॉईंट वापरला जातो, बौद्ध महाराचा खूप मोठा विकास झाला आणि म्हणून ह्या जातीला आरक्षणामध्ये अबकळ करावं. कारण यांना बघा धोका आहे तुमच्या, अजूनही कोण्या मंडळीच्या लक्षात येत नाही. आजही बऱ्याचशा ठिकाणी परिषदा होत आहेत, पण वेगळ्या मार्गाने होत आहेत. ज्या पद्धतीने सांगायला पाहिजे त्या पद्धतीने सांगत नाही. कारण मातंगाला उभं केलंय की सगळं आमचं बौद्ध महाराणी खाल्लं. काय सांगितलं जातं की आमचं बौद्ध महाराणी खाल्लं. खूप मोठे मोठे विद्वान, तुम्ही जर आता सोशल मीडियावर गेलात ना, खूप मोठं वादळ सुरू आहे. लॉर्ड बुद्धी नावाचा टीव्ही, त्याच्यावरती कोणते बडोले मंत्री होते की नाही, त्या बडोले मंत्री राजकुमार बडोले फाउंडेशन यांनी ते पूर्ण जिल्ह्यामध्ये सुरुवात केली. गोंधळ असा उडतो. मी परत एकदम मोठ्या सावधानतेचा इशारा देऊन सांगतो आता सगळ्यांना की उद्या उठून मांगानी जरी म्हटलं की आम्हाला अबकड नको, तरीही फडणवीस केल्याशिवाय राहणार नाही. ही फुनगाट बांधून ठेवा. उद्या मांगानी मोर्चा जरी काढला ना की आम्हाला नको हे अबकड, तरी फडणवीस करणार. कारण हे करण्यापाठीमागे RSSचे आणि त्यांची जाती व्यवस्था मजबूत करणं हा एक त्यांचा अजेंडा आहे. कारण का कंगोरे आल्या जातीला, आणि त्यांचे विद्वान बघा भाषणं कशी असतात त्यांची. महाराणी आणि बौद्धांनी आमचं सर्व खाल्लं. 1947 ला भारत स्वतंत्र झाला, 1950 ला प्रजातंत्र आलं आणि खरी अंमलबजावणी तिथून सुरू झाली. महाराष्ट्रामध्ये महार जातीमध्ये पहिले बाबासाहेब मॅट्रिक झालेले. म्हणजे बाबासाहेबाची पहिली पिढी, ते स्वतः मॅट्रिक असल्यावर बाबासाहेबाच्या बरोबर कुठली तरी मला नाही वाटत की खूप मोठा आपला समाज शिकलेला होता. 1932 येईपर्यंत बाबासाहेब, तोपर्यंत साऊथ बोरो कमिशन,
हे सगळ्या कमिशनला बाबासाहेब साक्ष देत आहेत. आणि म्हणून ह्या रिझर्वेशनच्या पाठीमागे मातंगाचं आता त्यांच्यावालं काय सांगतात ते की आम्ही का मागे राहिलो. तुमच्या ताटातलं खायला वाढणारा कोण होता हे सगळ्यांना माहितीच नाही अजून. रिझर्वेशन बाबासाहेबांनी ते दिलं, घटनेमध्ये त्याची तरतूदही केली. बाबासाहेब वाढत होते का सगळ्यांना? कारण देणारी त्यावेळची व्यवस्था, जरी तुम्ही त्याला काँग्रेस म्हणत असाल, पण तीही जात धार्जिनीच होती. आणि म्हणून वाढणारा कोण होता? त्यावेळेस काँग्रेस होती. आणि काँग्रेसच्या पुढे पर्याय नव्हता, कारण शिकलेली समाज हा फक्त महार होता. नाविलाजाने त्याला वाढावं लागत होतं, म्हणून तो वाढतानाही सर्व काही महाराला देत नव्हता. परंतु आता असं दाखवलंय की आमच्या मांग लोक शिकलेली नव्हती म्हणून सगळं महाराने खाल्लं. खरंच खाल्लं का? कारण काय होतं नेमकं की आमच्या महारामध्ये आम्ही शिकले सवरलेले लोक बुद्ध झालो. ही एक पिढी जी शिकले सवरलेली दिसते औरंगाबाद सारख्या ठिकाणी, मुंबई सारख्या ठिकाणी, नागपूर सारख्या ठिकाणी, कारण आम्ही रडण्याऐवजी वाढण्याचा प्रोग्राम सुरू केला. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं शहराकडे चला, तर आम्ही शहराकडे निघालो. बाबासाहेबांनी सांगितलं शिका, आम्ही शिकायला लागलो. आणि ह्या असणाऱ्या, एक परत उदाहरण सांगतो की 100 लोकांमध्ये 10 जण शिकले की ते बारीक बारीक पिल्ल्यामध्ये कोंबड्या उठून दिसतात की नाही, तशातला प्रकार आपल्या पूर्वाश्रमीच्या महारामध्ये बुद्धामध्ये झाला की शिकणाऱ्यामध्ये 10% लोक वर दिसायला लागले. कारण त्यांच्याकडेच बोट दाखवून सगळेजण सांगतात की महाराचा विकास झाला. बंगला आला, गाडी आली आणि त्याच्याकडेच फक्त बोट दाखवून दाखवलं जातं. परंतु 90% समाज आजही गरिबीत आहे. आणि आमची लोक भाषण करताना तशीच करतात की आमचा विकास का झाला, तर आम्ही बाबासाहेबाचा ऐकला. अरे बेटा, नाही झाला रे अजून. हे जे भाषण करून सांगतात की नाही आमचा विकास का झाला, आम्ही बाबासाहेबाचा ऐकलं आणि बुद्ध झालो. तुम्ही नाही झाला म्हणून तुमचा विकास नाही झाला. आणि तोच धागा ते धरतात. खरं म्हणजे तुमचा विकास नाही झाला. आजच्या याच्यानुसार बऱ्याचशा जनगणना तर मला वाटतं 21ला व्हायला पाहिजे, ती नाही झाली. 11ची जनगणना ग्राह्य धरतात. आणि त्याच्यामध्ये आता सगळ्याच गोष्टी खोट्या होत आहेत. आणि म्हणून ह्या खोट्या गोष्टी त्यांचं पीक येऊ नये म्हणून आमच्या भिक्षूची जबाबदारी बनते की समाजाला सांगणं. मग आता समाजाला सांगायचंय. मी एक चिंतन ऐकत होतो, त्यातला एक मातंगाचा पुढारी बोलता बोलता सहज बोलला की तुम्ही लोक बोलता आम्ही बुद्ध नाही झालो, पण तुमचा कुठला भिक्षू आमच्या मांगवड्यात चहा प्यायला पण नाही आला. कधी कधी खरं वाटतं की नाही की तुमचा भिक्षू मांगवाड्यात चहा प्यायला पण नाही आला. मला वाटतं इथंच तुम्ही सगळ्या ऐकणाऱ्यापैकी असतात. मी ह्या प्रवचनामध्ये जिथे म्हटलं होतं की 2 प्रोफेसर मातंगाचा मला फोन आला होता आणि त्या प्रवचनामध्ये मी डिक्लेअर केलं होतं की मी मांगाचा भंतीजी व्हायला तयार आहे. त्याच्यानंतर ते 2 प्रोफेसर होते ते बी गायब झाले. परत त्यांचा फोन मला आला नाही. 2दा मी केला पण त्यांनी माझा फोन उचलला नाही. म्हणून आम्ही बोलतो किती आणि त्यानुसार आचरण करतो किती. म्हणून मी त्यातला परत एक किस्सा इथे सांगितला होता की तुमच्या पुढच्याच चाळीमध्ये मी जेव्हा चारिकेला जायचं की नाही, तेव्हा नंतर मी चौकशी केली की ते एक घर मातंगाचं आहे. तिथे मी त्यांच्या दारात चारिका करायला गेलो की आपला माणूस येऊन म्हणायचा भंतीजी हे आपलं नाही. काय म्हणायचा तो? भंतीजी हे आपलं नाही. मी ऐकायचो नाही. पण जेव्हा जेव्हा मी चारिकेला जायचो त्याच्या दारात मात्र 2 मिनिट उभा राहायचो. 2-4 वेळेस तो नाही आला, पण एक दिवस बाहेर येऊन तो बी बोलला भंतीजी मी तुमचा नाही. सांगण्याचा उद्देश काय की तू चहा प्यायची अपेक्षा करतो. अरे मी दारात गेल्यावर तू मला मानायलाच तयार नाही ना. आणि बुद्ध सांगतात की धम्म तसा सांगू नका, कारण तसा सांगितलं तर त्यांना किंमत कळणार नाही. तरी पण सांगतो त्या नेत्याला की त्या नेत्यामध्ये जर त्याला गेलं पाठवा हे प्रवचन माझं त्यांच्यापर्यंत.
त्या नेत्याला माझी विनंती आहे की 2 महिन्याची रजा काढ, तुझ्या बरोबर मी पूर्ण मागवाड्यात फिरायला तयार आहे आणि माझ्या बुद्धीला जसा असेल तसा धम्म सांगायला तयार. कारण का भडकवल्या जातं? खरंच त्यांना मांगाचं कल्याण करायचंय का? नाही करायचं. परंतु जे रिझर्वेशन संविधानिक आहे त्याला वैधानिक बनवून त्याला संपवायचंय. हा धोका ना मांग लक्षात घेतात नाही महार लक्षात घेतात. आणि म्हणून कधी कधी काही प्रश्न अशा पद्धतीने निर्माण करायचे असतात की पुढच्याने टाकलेला डाव तुम्हाला ओळखता आला पाहिजे. मग मागाला रिझर्वेशन दिलं पाहिजे का अबकडमध्ये? मी जसं सुरुवातीला सांगितलं की आता जर मांगाने जरी मोर्चा काढला तरी ते अबकड होणारच आहे, ते थांबणार नाही. का नाही थांबणार? कारण तुमच्यामध्ये आता परत ते ताकाला जाऊन गाडगं लपवावं असं मला कधीच नाही सांगत. मातंग समाज कधीही तुमच्यामध्ये आजपर्यंत समरस झाला नाही. काय टीका व्हायची ती माझ्यावर होऊ द्या. बाबासाहेबांपासून तर आतापर्यंत ते बोलताना बोलतात. एक उदाहरण म्हणजे पूर्ण समाज नाही होऊ शकत. जसं मास आहे ना, महारामध्ये आज RSS ला मदत करणारे आहेत, नाही आहेत का? आहेत. भिक्षू संघामध्ये असे काही भिक्षू आहेत की ते RSS ला मदत करतायत. पण मास काय? आणि याचा पॅरामीटर करताना बाबासाहेबांनी जेव्हा हाक दिली तेव्हा आमच्यामध्येही 12 जाती होते. अंधवन, तिळवण, लाडवण, गुळवण आजही थोडा थोडा अंश शिल्लक आहे, परंतु त्या समरस झाल्या. आणि त्या समरस झाल्या म्हणून आज म्हणता येईल का फक्त सोमसानी खाल्लं ना आंदोलनाला नाही दिलं? थोडा डोक्याला झिंजिने येऊ द्या. होईल का असं? नाही. आणि मांग आज त्याच्यावरती सबब काय देतो की आम्हाला गुन्हेगार जात जमा डिक्लेअर केलं होतं म्हणून आम्हाला शिकता नाही आलं. एकदम खोटा प्रचार आहे. आणि तिथे ज्याच्या नावाने तुम्ही निर्माण करता की नाही, लहुजी वस्ताद, महात्मा फुलेच्या वेळेस स्वतंत्र पठ्ठ्या पहिलवान आहे, तो पूर्ण पुण्यामध्ये फिरत होता. गुन्हेगारी जमात म्हणून लहुजी वस्तादाला कुठेतरी जावं नाही लागलं. गुन्हेगारी जमातीमध्ये मातंगामधले काही लोक होती, पूर्ण जमात गुन्हेगार नव्हती. कारण गुन्हेगारी जमातीला असा क्रायटेरिया जेव्हा तुमच्यावालं रिझर्वेशन आलं तेव्हा SC, ST आणि NT याच्यामध्ये गुन्हेगारी जमातीमधल्या बऱ्याचशा जाती ह्या ST आणि NT मध्ये टाकण्यात आल्या. मातंगाला का टाकण्यात नाही आलं तर ती पूर्णच्या जात गुन्हेगारी नव्हती. आणि म्हणून आज खोट्या गोष्टी सांगून तुम्ही मातंग समाजाला बहकवू नका. माझं महारांनाही तेच सांगणं आहे की तुम्हाला जर अशा काही गोष्टी करायच्या असेल आणि जर खरोखर तुम्हाला BJPला RSS ला नामोहरम करायचे असेल तर दोघांची मिळून पहिली डिमांड असावी की आमचं राजकीय आरक्षण रद्द करा. सगळ्याच्या डोक्यात आता खूप काही म्हणतील, हे भंतीजी म्हणजे खूप भयंकर आहे म्हणते. पहिली डिमांड असावी दोघांची की राजकीय आरक्षण रद्द करा. दर 10 वर्षाला तुम्ही वाढवताय, गरज नाही. कारण त्या राजकीय आरक्षणामुळे गुलामी होते. अलिखित नियम आहे की 1.5% चर्मकाराचे समाज आणि आज जवळजवळ 11 आमदार चर्मकाराचे. 2011 पासून अलिखित नियम आहे की कुठल्याही जागा निघल्या तर इंटरव्ह्यूला बसणारा माणूस तुमचा बायोडाटा बघतो आणि महार किंवा बुद्ध असेल त्याला बाजूला काढल्या जातं. हा अलिखित नियम आहे. मातंगांना यांना माहिती नसेल, पण आता 2011 पासूनच्या पूर्ण भरत्या काढून बघा. मातंग आणि चर्मकाराला प्रेफरन्स दिलेला आहे अलिखित नियमानुसार. म्हणून कधी कधी वाटतंय की एकदा हे अबकड होऊन जाऊच द्या. आणि ते राजकीय लेवल एक तर कॅन्सल करा, नाही तर राजकीय लेवल नाही ठेवा. कारण ज्या लोकांना डावलल्या जातं तिथं हमखास बौद्धाची जागा भरावं लागेल. परत दुसरी गोष्ट आहे, याच्या पाठीमागचं काय राजकारण आहे की आमच्या लोकांमध्ये काही संभ्रम आहेत की बुद्ध बघा पॅरेलल 2 गोष्टी त्या चालू केलेल्या आहेत
की तुमच्या जातीचा एवढा संभ्रम निर्माण व्हावा की त्याच वेळेला एका साईडला जनगणना चालू केली. एका साईडला अबकड आहे, एका साईडला जनगणना आहे. म्हणजे तुमच्या बुद्धीवर तर एवढं हॅम्बरिंग व्हावं की याचा मेळ त्याच्यात बसू नये, त्याचा मेळ याच्यात बसू नये. आताची जनगणना जी सुरू आहे ती 2 टप्प्यातली आहे. आता फक्त घराचा सर्वे आणि तुमच्या संपत्तीचा सर्वे आहे. त्याच्या जातीचा कॉलमच नाही 34 कॉलम मध्ये. पण आमचे सगळे विद्वान त्याच्याच पाठीमागे लागले. धर्माच्या नावात बुद्धल्या, जातीच्या नावात महार. सगळ्याची एनर्जी तिथेच खर्च होते. आता त्याच्यामध्ये ते नाहीच आहे, जातीचा कॉलमच नाही. इथे त्यांचा माइंड गेम उपयोगाला होतो की आमच्या बुद्धिवंताची एनर्जी आताच आटून टाकायची आणि फेब्रुवारीला जेव्हा जात जनगणना येईल तेव्हा आमच्या लोकांना तयार केलेलं असेल की ठीक आहे, आमच्या सगळ्या विद्वानांनी सांगितलंय हे करत. आजपर्यंत ते तेच करत आले. कारण दोन्ही बाजूनी, एका बाजूनी अबकड आहे, एका बाजूनी जात जनगणना आहे. आणि मग इथे आमच्या लोकांना संभ्रमित केल्या जातात आणि ते डाव साधून जातात. मी परत दुसरा एक सांगेल, तो कोणाला खरं तर कोणालाच नाही पटला. जवळजवळ क्लास 4च्या 30,000 जातीचा बॅकलॉग आहे. क्लास 3चा जवळजवळ 8 ते 9,000 जातीचा बॅकलॉग आहे पोस्टचा. क्लास 1 क्लास 2 सोडून द्या. सगळे 58 जातींनी सगळ्यांनी ठरवावं की आबकड करण्यापेक्षा एकदा ही सर्व भरती करा आणि सगळे मागच भरा. आम्ही एका भरती करता आम्ही थांबतो. फडणवीस करणार नाही. पण आमच्या अगोदर महाराणे बाकीचे 98 लोकच उड्या मारते ना, असं कसं होईल? त्याच्या पाठीमागचं तुम्हाला खरं गणित सांगतो की त्या लोकांमध्येही ते म्हणतात मागात एवढे लोक उपलब्ध नाही. आणि खरंच नाही. आजही लिटरेसी रेट जर तुम्ही बघितला तर खूप कमी आहे. एका मुलाने आत्महत्या केली आणि का केली तर म्हणे महार आमचं सगळं खात. शिकला सवरलेला मुलगा होता म्हणे. त्याला इंटरव्ह्यूला त्याला घेतलं नाही म्हणून त्याने आत्महत्या केली. मी विचारलं किती शिकला होता म्हणे 12. अरे भल्या माणसा, म्युन्सिपाल्टीच्या पिऊनच्या जागेला PhDचा पोरगा ऍप्लिकेशन करायला लागला. आम्ही कुठे आहोत मग? आणि मग आमची जबाबदारी कुठे आहे की जर समजायला खेड्यातल्या लोकांना काही माहित नाही तुमचं अबकड आणि ह्या गोष्टी, मग जबाबदारी आमच्यावरती येते. अबकड करायला जागा किती शिल्लक आहेत? तुम्हाला वाटत असेल रेल्वे गव्हर्नमेंटचं राहिले नाही, एक एक डिपार्टमेंट त्यांनी कधीच विकून मोकळं झालेलं आहे. आता फक्त मंत्रालय अशा मोजक्या जागेवरती तुम्हाला रिझर्वेशन त्यांनी शिल्लक ठेवले. तुमचा उद्रेक होऊ नये. उद्रेक कधी होतो? गुन्हेगार जमाती कधी झाल्या? पारधी का चोऱ्या करायला लागले? खायला भेटत नव्हतं म्हणून. त्यांना वाटते का चोऱ्या? गुन्हेगार जमात कशी बनते की एकदा खायला नाही भेटायला लागलं आणि पुढचे सगळे पर्याय संपले की माणूस गुन्हेगार बनतो किंवा तो क्रांती तरी करतो, हिसकावून तरी घेतो. आणि मग हिसकावून कोणाकडून घेतल्या जातं? भिकाऱ्यानं कधी मारलंय का? आणि त्याला माहिती आहे याला मारून याच्याजवळ काही भेटणार नाही, म्हणून कधी मारल्या कुठल्या जाते? ज्याच्याजवळ आहे त्याच्याजवळ. आणि ते जमात एवढी हुशार आहे की ह्या सगळ्याचं मिळून आमच्याकडे लक्ष जाऊ नये म्हणून यांच्यातच भांडणं लावून. आणि ही भांडणं आमच्या लक्षात येत नाही. आजही मातंग म्हणतो मला वेगळं द्या. जेव्हा तुम्ही 13% असता तेव्हा सुरुवातीला, कारण शिकले नाही म्हणून महार अवेलेबल होता, पण तेव्हाही ते महाराला देत नव्हते. का बॅकलॉग वाढला एवढा? कारण देतच नव्हते ना. परंतु मातंगाच्या पुढे आणि यांच्या पुढे असं ठेवलं की महाराचा बौद्धाचा एवढा विकास झाला की आता त्यांना त्या, कारण पुढची स्टेप त्यांची तीच असेल, ते हबकडं नाही मागणार, महाराला त्या यादीतून बाहेर काढा. एक तर त्याला ओबीसीत टाका नाही तर ओपन मध्ये टाका. परत बाबासाहेबाचं धर्मांतर झालं त्या दिवसचं एक भाषण,
बाबासाहेब म्हणतात की ह्या कुबड्या कधी ना कधी तुम्हाला सोडावं लागतं. आम्ही बाबासाहेबाच्या शब्दाचे अर्थच कधी घेतले. काय होतं बाबासाहेबाच्या पाठीमागचं ध्येय ध्येय की ह्या कुबड्या तुम्हाला कधी ना कधी सोडावं लागतील, म्हणून त्यांनी हिसकावून घ्यायच्या अगोदर तुम्ही आपण होऊन त्या देऊ. आता हिसकावणं सुरू आहे. माझं भाषण बहुतेक कधीच कोणाला आवडणार नाही. माझं प्रवचन ते म्हणतील भंतीजी सोडायला सांगतात, मी सोडायला सांगत नाही, परंतु त्या कधी ना कधी तुमच्याकडून हिसकावल्या जाते. मग त्या हिसकावू नये म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? कारण समाज तर अजून उन्नत झाला नाही ना, गरज आहे. आजही तुम्हाला ती गरज आहे. आणि म्हणून धार्मिक लेवलवरती बाबासाहेब त्यावेळेस म्हटले होते की तुमच्या सवलती माझ्या पोटाच्या खिशात आहे. आश्वासनही दिलं होतं. आणि दुसऱ्या बाजूला बाबासाहेब म्हणतात की ह्या कुबड्या तुम्हाला कधी ना कधी सोडावं लागते. मग या कुबड्या सोडायच्यात आम्ही काय केलं पाहिजे? आणि मग इथे तो प्रश्न येतो की मी घेतलंय, मला काहीतरी रिटर्न केलं. कारण जो आक्षेप तुमच्या बंगल्याकडे पाहून, तुमच्या घराकडे पाहून, तुमच्या नोकऱ्याकडे पाहून तो समाज ह्या खालच्या समाजाचं खायला निघलाय, म्हणून आता तुमची जबाबदारी वाढते. आणि मग जेव्हा या शिकल्या सवरलेल्या आत्ताच्या क्लास 1, क्लास 2, क्लास 3 मध्ये नोकरीला असणाऱ्या माणसाची जबाबदारी वाढते की माझ्याकडे बघून तो समाज माझ्या बांधवाचं हिसकून घ्यायला निघालाय माझ्याला. अशा ह्या काही गोष्टी जाहीरपणाने मांडता येणार नाही. काही गोष्टी ह्या आपल्याला अंतर्गत संघ निर्माण करून त्या गोष्टी करावं लागतील, सांगावं नाहीये. बऱ्याचशा गोष्टी त्यांना समजावून सांगावं लागते. आपण जाहीर ह्या गोष्टी जर सुचवायला लागलो तर त्याच्यावर RSS दुसरा तोडगा काढतं. त्याला भडकावण्याचे मार्ग दुसरे असतात. आणि म्हणून शिकल्या सवरलेल्या लोकांनी, भिक्षू लोकांनी आता वाढदिवस साजरे केल्यापेक्षा प्रत्येक गावामध्ये मांगवाडा, चंभारवाडा, महारवाडा एकत्र कसा होईल याच्याविषयी प्रयत्न केले पाहिजे. आणि म्हणून ह्या पौर्णिमा आपण साजऱ्या करताना सुजाताची खीर, भल्लिकाचा विहार, महेंद्र आणि संघमित्राचं धम्म प्रचाराकरता जाणं आज हे अपेक्षित नाही. आज अपेक्षित काय असेल तर बौद्ध धर्मामध्ये बुद्धांनी सांगितलेला बहुजन हिताय बहुजन सुखाय आणि बाबासाहेबांनी सांगितलेला शिका संघटित वा संघर्ष करा हा मार्ग मांगवाडा, महारवाडा, चंभारवाडा असा 59 ठिकाणी नेऊन सांगणं हे आजच्या भिक्षूचं काम आहे. आणि त्याच्याकरता पौर्णिमा असेल किंवा 4 उपवास असतील ते आपण त्याच्यावरती खर्ची घातली पाहिजे. आजच्या ह्या पौर्णिमेच्या निमित्तानं मी एवढं सांगेल. ऐकणाऱ्या लोकांमध्ये असेल किंवा कोणामध्ये असेल, कधी आपल्यामध्ये परत तो प्रश्न होतो राजकीय लेवलला की आम्ही कमी आहोत, आमच्याच्याने होईल का? बाबासाहेबाच्या वेळेसही बाबासाहेब एकटेच होते. बाबासाहेब नाही म्हटले की मी एकटाच आहे म्हणून ह्या 11 विक्राळ व्यवस्थेशी कसा धडक देऊ. आम्ही बाबासाहेबाच्या तोडीचे तर नाहीच आहे, पण कुठल्या तरी एका छोट्या गुणाने आणि सगळ्या जणांनी मिळून बाबासाहेबाचा मंत्र जर आत्मसात केला, शिका संघटित व्हा संघर्ष करा, नुसता आपल्यापर्यंत नाही तो त्यांच्यापर्यंतही नेऊन. आणि म्हणून जर RSS, BJP प्रस्थापित लोक तुमचं रिझर्वेशन किंवा परत तुम्हाला गुलाम बनवण्याकरता जर वेगळा मार्ग अवलंबत असतील तर तुम्हालाही त्याला उत्तर देण्याकरता, कारण बाबासाहेब सांगतात क्रांती आणि प्रतिक्रांतीशिवाय दुसरं भारतामध्ये काही घडत नाही. आणि म्हणून आता प्रतिक्रांती घडत आहे, तिला क्रांतीने उत्तर द्यायचं असेल तर आपल्या मधल्या, मी नाही म्हणत की तुम्ही खूपच श्रीमंत झालात किंवा खूपच नाही येत, तसं जेवढं भासवल्या जातं तेवढं नाहीये, खूप टोकडं आहे. एक 5% लोक दिसतेत. कारण काय झालं की आम्ही दिसण्याकरता रडत नाही बसलो, बंगला बांधला, गाडी घेतली, हे दाखवत राहिलो. आम्हाला बाबासाहेबालाही हेच अपेक्षित होतं, कारण बाबासाहेबही एका कलेक्टरला बोलून सांगतात की तुझी गाडी घेऊन त्या वस्तीमध्ये चक्कर मार. बाबासाहेबाला आणि बुद्धालाही, बाबासाहेब बुद्धालाही दरिद्री
पसंत नाहीये, बाबासाहेबालाही नव्हती. बाबासाहेबांनी त्याच्याच करता सांगितलं होतं की तू शिकलास तर दुसऱ्याला प्रेरणा मिळेल, तसं तुझं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असलं पाहिजे. तुझी वेगवेगळी जी ऍक्टिव्हिटीज आहे ते दुसऱ्याला प्रोत्साहन करण्याकरता राहिली पाहिजे. मी नेहमी महाराजांना दोष देत होतो, आज नाही देणार, कारण त्यांनी बरंचसं बाबासाहेबाचं ऐकलेलं आहे. आताही ऐकावं, कारण तुम्ही बाबासाहेबाच्या काही गोष्टी ऐकल्यात त्याच्याकरता धन्यवाद, पण काही गोष्टी अजून अंमलात आणल्या नाही, त्या आणाव्या. त्याच्याकरता एका छोट्याशा भिक्षूची पूर्ण महाराष्ट्रालाही विनंती आहे की त्यांनी आता शहाणं व्हावं. जर शहाणं नाही झालं तर पुढच्या पिढीची आपण बेईमानी केली असं होईल. ती बेईमानी आपल्या हातून घडू नये. पुढच्या पिढीकरता मी काय देऊन जातो, पुढच्या पिढीकरता मी काय करतो, हे अशा पौर्णिमेच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी आपण कमीत कमी बोलत तर जा. जर आपण नाही दिसलो कार्यक्रमाला, पौर्णिमेच्या कार्यक्रमाला, अशा कार्यक्रमाला, माझं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, मी जातो वाढदिवसाला, पण वाढदिवसाला जाऊ नये याबकडं सांग, त्याला समजतो की न समजतो त्याच्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो. घरातले 4 व्यक्ती जरी असतील पण त्यालाही धम्म सांगण्याचा मी प्रयत्न करतो. कारण कधीतरी काय होतं की भिक्षूला मलाही वाटतं की पुढं पब्लिक असावी, धम्म सांगायलाही एकालाही सांगा, दोघायलाही सांगा. तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रयत्न करत राहा. शिकल्या सवरलेल्या लोकांनी आमचा काय हिस्सा आहे, बऱ्याचशा ठिकाणी मी सांगितलंय की तुम्हाला तुमची ताकद देणार आहेत ना, तर तुमच्या ताकदीकरता कुणीतरी लढतंय ना, त्याला पाठिंबा द्या. आता खूप झाल्या आमच्यामधल्या चिरफाड्या, थांबवा त्या. धार्मिक लेवलवरती, सांस्कृतिक लेवलवरती, आर्थिक लेवलवरती मी सांगितलं की बऱ्याचशा गोष्टी या जाहीर नाही बोलता येणार. म्हणून हे संघ स्थापन करा आणि त्याच्यामध्ये काय करता येईल. आता आम्ही शिकलो, सवरलो, स्वतःचा उद्धार केला, पण उद्या जर तुमच्या शिक्षणाची दारं बंद झाली तर तुमच्या लोकांवरती जबाबदारी आहे की प्रत्येक तालुक्यामधल्या शिकल्या सवरलेल्या लोकांनी एकतरी संस्था काढली पाहिजे. ही केवढाही आघात झाला तरी आता शिक्षण आमच्यापासून कुणी हिरावून घेणार नाही, अशी प्रत्येक तालुक्यामध्ये व्यवस्था आणखी करू शकता. मी एक त्याचा अजेंडा बनवलेला आहे की त्या तालुक्यामध्ये काम करणारे, आता नोकऱ्या करणारे, रिटायर करणारे 3% जरी लोक असेल तर एक संस्था ते चालू शकतात. फक्त इमानदारी आहे आणि ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. शैक्षणिक सकून उभं केलं, त्याच्यात पाठीमागे लघुउद्योगाचे जाळे उभे करावे लागते. कारण पुढची येणारी क्रांती ताकदीची नाहीये. 500 महार लढले, 28,000ला कापलं, आता असं होणार नाही. येथे 56 ने तुमच्यावरती गोळ्या झाडल्या जातील तुम्ही जर तसं करायला जाल तर. ती क्रांती आता रक्तरंजित नाही होणार, तुम्ही करूही नाही शकणार. आणि म्हणून 2 उदाहरणं देतो तुम्हाला की प्रत्येकाला वाटत होतं की झंझिका काय म्हणता ना तुम्ही, तो बाजूच्या 3 राष्ट्रामध्ये झाला, नेपाळ, बांगलादेश अशा ठिकाणी झालं. सगळ्याला वाटत होतं इथं बी होईल, नाही होणार. कारण लढाऊ वृत्तीच्या ज्या मार्शल जाती आहेत त्या मार्शल जातीला ही पहिली डिमांड झाली पाहिजे. सुपाऱ्या घेतलेल्या आहेत आणि म्हणून ह्या सुपारी बहादरापासून दोन्ही समाजाला एकत्र आणायचं असेल, दोन्ही समाजाचं जर भलं करायचं असेल तर आम्हाला सजग होणं खूप जरुरी आहे. आणि म्हणून आजचं हे लांबलेलं प्रवचन मी इथेच थांबवतो. याच्या पुढे आपण थोडं थोडं बोलतच जाऊ. दर रविवारी असेल. आणि आता मी ठरवलेलं आहे की तुकाराम महाराजासारखं जोपर्यंत शेवटचा माणूस मला ऐकायचं सोडत नाही तोपर्यंत मी पण बोलायचं सोडत नाही. आणि म्हणून आज आपण इथेच थांबूया.
Wow. This Talk to Stop It ที่ใหญ่ของเรานั่นเองนะคะในช่วงนี้